हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी अंजली. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसानंतर मी असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत की ब्लाऊज दाखवण्यासाठी की मी गावाला गेले होते आणि त्यानंतर आल्यानंतर एक 4 ते 5 दिवसामध्ये मी साधारण एवढे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. तर ह्यांची एक एक करून तुम्हाला डिझाईन दाखवते. तर सगळ्यात फर्स्टवाला हा ब्लाऊज आहे बोटनेक. हेवीतली साडी आहे थोडी आणि स्टोन आहेत ह्याच्यावरती बॅक साईडला हुक केलेले आहेत. साधा सिंपल असा बोटनेकचा आकार टाकलेला आहे आणि त्यानंतर फ्रंट साईड अशी आहे, विथ कप आहे ह्याला. हा फर्स्टवाला ब्लाऊज आहे. त्यानंतर हा सेकंड, हा आत्ता मागाशी शिवला आहे. ह्याला हुक लुक करायचं राहिलं आहे अजून, क्लिप अटॅच करून तसंच हे केलं. साधा सिंपल आहे, फक्त इथं 2-3 अशा चुन्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर हा पण खूप साधा आणि सिंपल कटोरी ब्लाऊज आहे. फक्त एक त्याला बॅक साईडनं लेस लावलेली आहे सिल्वर कलरची, कारण त्याच्या साडीवरती सिल्वर कलरची डिझाईन आहे त्यामुळे. त्यानंतर हा हा कलर खूप सुंदर, ह्याची साडी पण खूप छान आहे. ह्याला पण सेम साधा राऊंडमध्ये आणि त्याला ह्याचे लटकन बनवायचे राहिले, कारण ह्याची साडी ज्यावेळेस पिको फॉल करेल त्यातला जो कापड निघेल त्याने करेल, कारण ह्याचा कापड ब्लाऊजलाच नाही पुरला तर मग त्याचे लटकन राहून गेले बनवायचे. तर फॉल पिको करायचे राहिल्यात ह्या साड्या, तर मग म्हटलं करताना त्याच्यातला जो कापड निघेल त्याने हे करेल. त्यानंतर ही एक पार्टीवेअर साडीवरचा ब्लाऊज आहे. सिंपल आहे. मटका गळा काढला आणि त्याला हे कॉपर कलरची लेस लावली, नॉट्स लावलेत, लटकन अशा प्रकारे ह्याचे केलेले आहेत. आणि स्लीव्ज डिझाईन, ह्या स्लीव्ज तर एवढ्या मी स्टिच केल्यात की माझ्या लक्षात पण नाही आहे की का साधारण मी किती केल्यात. बट मी ह्यावेळेस थोडीशी वेगळी लेस ट्राय केली दरवेळेसपेक्षा, आणि छान वाटते ही, नाजूक पण आहे. थोडंसं वेगळं कलेक्शन आणलं ह्यावेळेस की दरवेळेस ते असते सेम सेम नको त्यामुळं. त्यानंतर हा एक सिंपलच आहे, हा प्रिन्सेसमध्ये आहे. पान आकारचा सेप आहे आणि बस एवढंच आकार टाकले, नॉट लेस एक अटॅच केली. त्यानंतर हा खूप साधा आणि सिंपल ब्लाऊज आहे. तर हा मरून कलरचा जो कापड आहे तो मी दुसरा घेऊन त्याची नुसती पायपिंग केली. हा हे देखील प्रिन्सेस कटच आहे, सिंपल आणि सोबर म्हटलं असं छान दिसेल ह्याला. त्यानंतर हा सिल्वर कलरची, ह्याला फक्त एक लेस लावली. फोरटक्स कटोरीचा ब्लाऊज आहे हा, साधा आणि सिंपल आहे. ह्यातल्या अर्ध्याच्या वर तर ब्लाऊजच्या डिझाईन मला कस्टमर सांगतच नाही, मी मनानंच टाकत असते. त्यांचं असतं की तुम्ही मनानंच करा की त्याला काय सूट होईल काय नाही असं. त्यानंतर हा हे थोडं स्टिच करायला अवघड जातं, कारण माझी जी मशीन आहे सुया मोडायची भीती असते, बट त्यातून पण मी प्रॉपर फिनिशिंगमध्ये तुम्ही बघू शकता खालच्या साईडनं जेवढी डिझाईन आहे बरोबर मध्यभागात घेऊन अशा प्रकारे ह्याच्या स्लीव्ज डिझाईन बघू शकता. असं चालेलं. हे साडी एकदम सिंपल आहे, बट तरी पण हे छान वाटते असंच पूर्ण भरलेलं. त्यानंतर हे ह्याला पण सेम फोरटक्स आहे, साईजला थोडासा हा मोठा ब्लाऊज आहे, ह्याचं पण सेम. त्यानंतर हे षटकोनी आकार टाकलेला आहे ह्या गळ्याला. 3/4 स्लीव्ज आहे. ही ब्लाऊज पिसाचीच लेस आहे की कापडालाच लेस आलेली, साधा आणि सिंपल. हा आत्ता जस्ट शिवूनच मी व्हिडिओ करायला बसलेली आहे. ह्याचे पण बॅक साईडनं हुक आहेत आणि बॅक साईडनं हुक आहेत, असे नॉट केलेले आहेत. बोटनेकमध्ये आहे. हा पण साईजला थोडंसं मोठी साईज आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता एक क्लिप लावली, इथे मला हुक लावायचे राहिलेले आहेत अजून. तर ही त्यांनी संक्रांतीसाठी साडी घेतलेली, पण ह्याचा प्रॉब्लेम असा झाला की ही साईजला मोठा ब्लाऊज आहे आणि ह्याचा कापड खूप कमी होता, त्यामुळे मला हे इथे अटॅच करायला लागले. बट आता करणार काय, कारण मला कापडच शिल्लक नव्हतं, कारण खूप छोटा साडीमध्येच आलेला आणि डिझाईन वेगवेगळी होती. मी साडीतला पण एक्स्ट्राचा कापड नव्हते काढू शकत, त्यामुळं हे असं जॉईंट आले. बट काही नाही वाटत आहे एवढं, ठीक आहे, झाकून जाईल. आणि त्यांना फ्रंट साईडला नकोच होते, बॅक साईडलाच हवे होते, त्यामुळं काहीच करू शकले नाही मी, जसं आहे तसं. प्लस स्लीवची पण हाईट वगैरे ह्यांची जास्त होती, साधारण एवढे ब्लाऊज शिवले. सीझन असेल तर जास्त शिवते, म्हणजे गर्दी जास्त असेल तर जास्त शिवते. आता काय होईल, आता पण गर्दीच आहे, पण
जसं जमल तसं एवढे शिवलेत. साधारण साधे सिंपल ब्लाऊज असतात की मग त्याचं मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा. सो बाय बाय.